हँडरायटिंग किंवा मग बुक्स, या सगळ्या गोष्टी आहेत नाही आहेत त्या कशा हा पद्धतीने? चांगला प्रश्न विचारला, कारण बऱ्याच लोकांचे असे गैरसमज असतात की ओपन लर्निंग म्हणजे इथल्या मुलांना लिखाण वाचन येत येत नसेल. नाही. असं नाही आहे. वैचारिक प्रक्रियाची एक प्रोसेस असते, एक टप्पा असतो की आता आपण छान डिस्कशन्स केले, तुम्हाला काय कळलेत, ज्याला आपण म्हणतो कॉग्निटिव्ह कपॅसिटी, आकलन काय झालं आहे तुझं, तू काय घेतलंयस. आपण तिघी चर्चेला बसलो आहे आणि त्यातनं तू काय घेतलं, हिने काय घेतलं, मी काय घेतलं, हे वेगवेगळं असेल. रादर एकच जरी घेतलेलं असेल आपण, ते मांडण्याची पद्धत आपली वेगवेगळी असेल. त्यामुळे आमची पुढची प्रोसेस असते किंवा टप्पा असतो की छान आपली चर्चा झाली आहे, काय कळलं हे लिहून काढा. आणि मग त्याच्यात मात्र आपण मुभा देतो त्यांना की भाषेची अट ठेवत नाही. कुठल्याही तुम्हाला ज्या भाषेत सोयीचं वाटेल त्या भाषेत लिहा, ज्या पद्धतीने व्यक्त व्हायचं आहे त्या पद्धतीने लिहा. नॉट नेसेसरी की तुम्ही नोट्स काढायच्या आहेत, पॉईंट वाईज लिहायचं आहे, नाही. तुम्हाला त्याच्यावर कथा लिहायची वाटते लिहा, तुम्हाला त्याच्यावर नाटक लिहायचं वाटतंय लिहा, तुम्हाला त्याच्यावर कार्टून फॉर्ममध्ये काही करायचं वाटतंय करा. मला तुम्हाला काय कळलं आहे, तुमची अभिव्यक्ती पाहिजे. आणि हे खूप सुंदर याचे आपल्याला रिझल्ट मिळतात, कारण ते त्यांच्या पद्धतीने व्यक्त होतात. त्यासाठी भाषा आम्हाला उत्तमच लागते.